संतान प्राप्तीसाठी सर्व प्रयत्न करून थकला असाल तर स्वामी समर्थांची ही गुप्त सेवा तुमचं मन आणि नशीब नक्की बदलेल। वर्षानुवर्षे वाट पाहणाऱ्या मातांसाठी स्वामींनी दिलेला हा गुप्त उपाय आहे। तर ती कोणती गुप्त सेवा आहे आणि ती सेवा कशी करायची, कोणते नियम आहेत, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता। व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला व्यवस्थित सगळी माहिती कळेल। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजचा हा व्हिडिओ खास त्या मातांसाठी आहे ज्या अनेक वर्षापासून संतान प्राप्तीसाठी डॉक्टरांकडे, देवाकडे आणि नशिबाकडे आशेने पाहत आहेत। जर तुम्हीही मनात दुःख, अश्रू लपवून स्वामींना हे विचारत असाल की माझी इच्छा कधी पूर्ण होईल, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। स्वामी समर्थांची ही सेवा अतिशय सोपी आहे आणि अनेक भक्तांनी ही सेवा अनुभवलेली आहे। या सेवेमधून त्यांना अनेक अनुभव मिळालेले आहेत। ही सेवा करत असताना मनाची पूर्ण तयारी असायला पाहिजे। मनामध्ये कोणताही हट्ट नको, कोणताही राग नको, फक्त एकच भावना असायला पाहिजे, ती म्हणजे स्वामी मला जे काही तुम्ही देणार ते योग्य वेळेवर देणार आणि योग्य ते देणार, ही मनामध्ये भावना असायला पाहिजे। स्वामी हे आपली सेवा पाहतात, पण त्याहूनही जास्त भक्तांची मनं पाहतात, त्यामागील त्यांचा भाव कसा आहे ते पाहतात। तर सेवा करत असताना मनामधला भाव शुद्ध असला पाहिजे। पूर्णपणे स्वामींना शरण जाऊन ही तुम्ही सेवा करायची आहे। तर कोणती सेवा आहे, तर स्वामी चरित्र सारामृताचे पारायण ही स्वामींची सेवा जर तुम्ही संतान प्राप्तीची इच्छा मनात धरून केली तर तुमची इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करणार। कारण की या स्वामी चरित्र सारामृताच्या ग्रंथामध्ये एवढी मोठी ताकद आहे की अशक्य ही शक्य करणारं असं हे ग्रंथ आहे। स्वामींची अत्यंत आवडती अशी ही सेवा आहे। स्वामींचं जे पारायण करतो त्यांना अनुभूती आल्याशिवाय राहत नाही। तुमच्या आजूबाजूला जर काही माणसं असतील तर त्यांना तुम्ही विचारा, ज्यांनी की स्वामी चरित्र सारामृताचं पारायण 108 केलेलं आहे, त्यांना तुम्ही विचारा की स्वामींनी त्यांना कशा प्रकारे प्रचिती दिलेली आहे, किती अनुभव त्यांना आलेले आहेत। मग आपण जर सेवा मनापासून केली तर आपल्याला का त्याची प्रचिती येणार नाही? 100% तुम्हाला या पारायणाची प्रचिती येणारच, कारण की स्वामींची ही सर्वात आवडती अशी सेवा आहे। जो भक्त मनापासून ही सेवा करतो त्याला स्वामी भरभरून असं देतात। आपण जी सेवा करतोय त्यामध्ये पूर्णपणे आपण स्वामींना शरण जाऊन जर ही सेवा केली तर स्वामी आपल्याला नक्कीच जे काही आपल्याला हवं आहे, आपल्यासाठी जे काही योग्य आहे ते आपल्याला देणार। आता संतान प्राप्ती आपल्यासाठी अयोग्य अशी काही नाही की जी आपल्याला स्वामी देणार नाही, पण त्यासाठी आपली योग्य वेळ येणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे। आपले काहीतरी प्रारब्ध असतात, त्यामुळे आपण ही सेवा केली तर यामध्ये आपले प्रारब्ध स्वामी आपल्याकडून सुलभतेने भोगवून घेतात। त्यामुळे ही जर सेवा तुम्ही केली तर तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतील, तुम्हाला लवकरात लवकर संतान प्राप्ती होईल। तर कशा प्रकारे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे? स्वामी चरित्र सारामृताचं जे ग्रंथ आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये वरती स्क्रीनवर दाखवेनच। हे ग्रंथ तुम्हाला दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये मिळून जाईल। इतर कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला हे ग्रंथ मिळणार नाही, फक्त आणि फक्त दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये तुम्हाला हे ग्रंथ मिळून जाईल। तर हे ग्रंथ घरी आणायचं आहे। जेव्हा तुम्ही पारायणाला बसणार आहात, कोणत्याही वारापासून तुम्ही पारायणाला बसू शकता, गुरुवारच पाहिजे, मंगळवारच पाहिजे असं काही नाही। कोणत्याही वारापासून तुम्ही स्वामी चरित्र पारायणासाठी बसू शकता। फक्त आपण बसण्या अगोदर संकल्प घ्यायचा। संकल्प घेऊनच तुम्ही जर सेवा केली तर ती सेवा फळास येते। त्यामुळे संकल्प घ्यायचा, तुम्ही 108 पारायणाचा संकल्प घ्यायचा आहे आणि मग या सेवेसाठी सुरुवात करायची आहे। तुम्ही वेळ कोणतीही निवडू शकता, सकाळी किंवा संध्याकाळी, तुम्हाला जशी सोयीस्कर वेळ मिळेल घरामध्ये तशी वेळ तुम्ही निवडायची आहे। सकाळी जर तुम्ही 7ला बसला असाल किंवा 8ला बसला असाल तर दुसऱ्या दिवशी देखील तुम्हाला 7 किंवा 8 या वेळेतच वाचनासाठी बसायचं आहे। वाचन करत असताना काही नियम आहे जे की आपण पाळलेच पाहिजे, कारण की यामागे पण काही शास्त्रीय कारण आहेत की आपण जर वाचत बसलो, मध्ये सुटलो किंवा एखाद्याचा फोन आला, मध्ये एखाद्याशी बोलत असलो तर आपलं लक्ष तेवढं त्या सेवेवर लागत नाही। आपण जेव्हा वाचन करत असतो, स्वामींचं चरित्र जेव्हा वाचत असतो, त्यामध्ये आपण गुंग झालेलो असतो, ते चित्र आपल्या डोळ्यासमोर फिरत असतात। स्वामी आणि आपण एकमेकांशी जोडले गेलेलो असतो आणि अचानकच आपण दुसऱ्यांशी बोलतो, म्हणजे आपण त्यांच्याशी तोडलो जातो आणि बाहेर आपण पडतो त्या सेवेमधून। तर त्यामुळे तुम्ही मध्येच वाचन करत असाल तर मध्येच कोणाशी बोलायचं नाही, फोन आला तर फोन घेऊ नका, वाचन करत असताना उठू नका। तर हे नियम तुम्ही पाळले पाहिजे वाचन करत असताना।
जर तुम्हाला एका बैठकीत आता वाचन किती करायचं आहे, 1 ते 21 अध्याय आपल्याला रोज वाचायचे आहेत, म्हणजेच आपला एक पारायण पूर्ण होईल. 1 ते 21 अध्याय जर तुम्ही रोज वाचले तर एक पारायण तुमचा पूर्ण होतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर त्यामुळे रोज आपल्याकडून 1 ते 21 अध्याय पूर्ण झाले पाहिजे. मग तुम्ही टप्प्याटप्प्याने ते पार करू शकता. म्हणजे सकाळी तुम्ही अर्धे अध्याय वाचू शकता, संध्याकाळी अर्धे अध्याय वाचू शकता. अशा पद्धतीने एका दिवसात तुमचा एक पारायण पूर्ण होऊन जाईल. हे 1 ते 21 अध्याय वाचण्यासाठी कमीत कमी 1 तास तरी लागतो. तर त्यामुळे तुम्हाला जशी वेळ मिळेल तशी वेळ निवडून तुम्ही पारायणासाठी बसू शकता. दुपारी 12 ते 1:30च्या दरम्यान, 1 ते 1:30च्या दरम्यान तुम्ही वाचनासाठी बसू शकत नाही. इतर कोणत्याही वेळेत तुम्ही वाचनासाठी बसू शकता. वाचन झाल्यानंतर 11 माळी जप करणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. 11 माळी जमत नसेल 5 करा, पण माळ जप ही देखील आपल्याकडून झाली पाहिजे. पारायण सुरू आहे तर सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला स्वामींची आरती घरामध्ये तुम्ही करायची आहे. स्वामींना रोज तुम्ही जे काही खाणार आहात ते नैवेद्य स्वामींना तुम्ही ठेवायचं आहे. स्वामींसाठी रोज काहीतरी गोडधोड तुम्ही बनवताय, मग काय होतं, त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला परत कंटाळा येऊन जातो. त्यामुळे तुम्ही रोज जे काही खाताय, रोज घरामध्ये जे काही बनवताय ते स्वामींना अर्पण करायचं आहे. शुद्ध मनातला भाव ठेवायचा आणि स्वामींना अर्पण करायचं. स्वामींना आग्रह करायचा जेवण्यासाठी. स्वामींना पहिल्यांदा ताट ठेवायचं आणि मगच आपण जेवण करायचं. म्हणजे स्वामींना नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण जेवायचं नाही. हे एक तुम्ही 108 पारायणामध्ये नियम घ्या. तर आरती झाली, वाचन झालं, स्वामींचा नैवेद्य झाला, तर यामध्ये सगळ्यात मोठं एकच नियम आहे, जे की मांसाहार. 108 जे पारायण तुम्ही करणार आहात त्यामध्ये मांसाहार पूर्णपणे तुम्हाला टाळायचा आहे. ब्रह्मचर्य जर नाही पाळलं तरी चालेल, पण मांसाहार हा तुम्हाला पाळायचा आहे. मांसाहार करायचा नाही. वेगळी मांडणी करायची काही गरज नाही. देव्हाऱ्यासमोर तुम्ही बसून ही सेवा करू शकता. वाचन करत असताना खाली आसन घ्यायचं आहे. आसन घेऊनच तुम्हाला वाचन सुरू करायचं आहे. त्यानंतर परान्न वर्ज्य करा पूर्णपणे. जर काही खूपच अडचण असेल, घ्यावंच लागेल तरच घ्या बाहेरचं, नाहीतर परान्न पूर्णपणे सेवा करत असताना वर्ज्य करा. तुम्ही जर माहेरी जाणार असाल, माहेरी काहीतरी अडचण आली आहे, माहेरी जाणार असाल तर माहेरी जाऊन जरी तुम्ही हे पारायण केला, ग्रंथ वाचन जरी केला तरी चालतं. पण आपल्या घरात राहून केलेलं खूप उत्तम आहे. पण एखाद्या वेळेस आपल्याला अडचण येतेच, तर तिथे जाऊन तुम्ही केला तरी चालेल. काही असे अवघड नियम नाहीत, कोणतेच नियम नाही. एक मांसाहार सोडला की कोणतेच नियम नाहीत या सेवेसाठी. पण स्वामी एवढं भरभरून देतात या सेवेमध्ये. तुम्ही स्वतः म्हणाल की आम्ही स्वामींचं पारायण केलं आणि आमचं आयुष्य बदललं. तर जी काही सेवा करणार आहात 108 पारायणाची संकल्प घ्या आणि सेवेसाठी कधीही सुरुवात करू शकता. यासाठी कोणतेच नियम नाही. बरेच जण म्हणतात की स्वामींच्या पारायणाचे खूप असे नियम आहेत. तर ते आहेत गुरुचरित्र पारायणासाठी. चटईवर झोपणे किंवा कांदा लसूण वर्ज्य करणे, बरेच असे नियम आहेत गुरुचरित्राचे. पण स्वामीचरित्र सारामृताचे कोणतेच नियम नाहीत. सहज सोप्या पद्धतीने आपण स्वामींची सेवा करू शकतो असे ते नियम आहेत. अनेक मातांना हा अनुभव आलेला आहे की आम्ही सेवा सुरू केली, मन शांत झालं आणि स्वामींनी आम्हाला मार्ग दाखवला. स्वामी कधीही उशीर करत नाही, फक्त योग्य वेळ पाहतात. तर त्यामुळे तुम्ही सेवेसाठी उद्यापासून किंवा आजपासूनच, ज्या क्षणी तुमच्या हातात हा व्हिडिओ आलेला आहे त्या क्षणापासून तुम्ही सेवेसाठी बसू शकता. तर पारायणाबद्दल तुमच्या मनात आणखीन काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची तर तुम्हाला राहूनच गेली, ही सेवा करत असताना मनामध्ये कोणतीही शंका आणायची नाही किंवा सारखं स्वामींना प्रश्न विचारायचं नाही. शंका मनात घेऊन जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर तुमची स्वामी भरभरून परीक्षा पाहतात. त्यामुळे मनामध्ये शंका घेऊ नका आणि पूर्णपणे स्वामींना शरण जाऊन तुम्ही ही सेवा करा. तर लगेच या सेवेला तुम्ही सुरुवात करा. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.